नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। उन्हाळा खूप वाढला आहे म्हणून काहीतरी थंड प्यावंसं वाटतं। बाजारात तर इतकी विविध प्रकारची पेय असतात ज्यात भरपूर साखर असते, आर्टिफिशियल कलर असतो, प्रिझर्वेटिव्ह असतात। ते काही आपल्या शरीरासाठी योग्य नाही, म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे अगदी सोपे असे कैरीचे पन्हे। सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतली आहे। तिला मी स्वच्छ धुवून कुकरला 3 ते 4 शिट्टी लावून शिजवून घेणार आहे। अर्धा ग्लास पाणी टाकून त्यात स्टँड ठेवले आहे आणि त्यात मी डब्यामध्ये कैरी ठेवून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 ते 4 शिट्टे झाल्यावर तुम्ही पाहू शकता कैरी शिजली आहे। कैरी थोडी गरम आहे अजून। कैरी थोडी कोमट झाल्यावर मी त्यातलं गर काढून घेणार आहे। इथे 1 वाटी कैरीचा गर निघाला आहे, तेवढाच मी इथे 1 वाटी गूळ वापरते आहे। अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा सैंधव मीठ आणि अर्धा चमचा वेलची पूड। सर्वप्रथम मी एका वाटीमध्ये गर काढून घेतला आहे कैरीचा। आता मी त्यात ॲड करते आहे गूळ। इथे मी सेंद्रिय गूळ वापरला आहे। त्याला आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात आपल्याला राहिलेल्या वस्तू ॲड करूया। मीठ, सैंधव मीठ, आणि वेलची पूड। सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे मिश्रण चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया, जेणेकरून यात कैरीच्या रेषा राहू नये। मिश्रण इथे चाळून झाले आहे। चला मग कैरीचे पन्हे बनवूया। इथे मी 2 ते 3 चमचे कैरीच्या पन्ह्याचा गर घेते आहे। त्यात थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे। आता इथे मी ग्लासात ॲड करते आहे आणि त्यात मी आता 1 ग्लास छान माठातलं थंडगार पाणी टाकते आहे। तुम्ही इथे बर्फाचाही वापर करू शकतात, पण मी इथे छान असे माठातले पाणी वापरते आहे। मिक्स करून घेऊया। तयार झाले आपले छान कैरीचे पन्हे। मस्त असे टेस्टी कैरीचे पन्हे बनवून तयार झाले आहे। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या ओळखीच्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।